केला परंतु इंग्रजी जमतच नाही, इंग्रजी येत नाहीये. काय कारण असतील बरं? आणि काय करावं उपाय की ज्याच्यामुळे इंग्रजी मला सहज आणि पटकन जमेल? चला तर मग तुम्हीही यात शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज पाहणार आहोत की इंग्रजी आपल्याला नेमकं का येत नाही, इंग्रजी न जमण्यामागचं खरं कारण काय आणि त्याच्यावर आपण काय उपाय करायला हवे. तर पहा, महत्त्वाची पहिली अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये पहिले तर आपल्याला बेसिक रीडिंग येणं गरजेचं आहे. ऑफकोर्स ज्यांना इंग्रजी येत नाही असं म्हणतायत, जे स्ट्रगल करतायत त्यांना इंग्रजी वाचता येत असेलच. पण जर तुम्हाला इंग्रजी वाचता येत नसेल, महत्त्वाची गोष्ट काय असते, काय येतं आणि काय येत नाही हे फक्त आपलं आणि आपल्यालाच माहिती असतं. त्यामुळे तुम्ही विचार करा की तुम्हाला इंग्रजीचं वाचन व्यवस्थित येतं का. सपोज तुम्हाला इंग्रजीचं वाचन थोडं थोडं जरी येत असेल तरी सुद्धा इट्स ओके. तुम्हाला इंग्रजीचं वाचन थोडं थोडं येतं. मी याच्यामध्ये अशा काही स्टेप्स सांगणार आहे की ज्या स्टेप्सच्या सहाय्याने तुम्हाला इंग्रजीचं वाचन थोडं जरी येत असेल तरी सुद्धा तुम्हाला इंग्रजी छान जमेल. ओके, सो बघा, मग पहिली महत्त्वाची गोष्ट, सपोज गृहीत धरूया की तुम्हाला इंग्रजीचं वाचन थोडं थोडं येतं. पण मग असं काय कारण आहे बरं की ज्यामुळे इंग्रजी आपल्याला जमत नाहीये? तर आणखी महत्त्वाचं एक रिझन असतं बघा. पहिलं जे रिझन मी तुम्हाला सांगितलं आणि ते म्हणजे तुमचं रीडिंग. ओके, सो तुमचं रीडिंग कोणत्या लेवलचं आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारायचं आहे. रीडिंग येत नसेल तर ते थोडंफार तुम्हाला वाचन करावं लागेल, त्याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि ती ऑटोमॅटिक होईल. हे पुढच्या मुद्द्यातून मी तुम्हाला सांगेल कशा पद्धतीनं ऑटोमॅटिक होईल तुम्हाला पुढच्या नेक्स्ट स्टेप मधनं. सो पहिली ही एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपल्याला इंग्रजी येत नाही. कारण आपल्याला फक्त वाटत असतं हो मला इंग्रजी वाचता येतं, पण बहुतेक जणांचा बेसिक पॉइंट असतो त्यांना इंग्रजीचं वाचन जमत नाही. ओके, उपाय तर आपण यावरती मी सांगणारच आहे तुम्हाला. सो हे झालं पहिलं महत्त्वाचं रिझन. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं रिझन असतं आणि ते म्हणजे टेन्स. ऑफकोर्स आपल्याला जर इंग्रजी यायला हवं असेल तर आपल्याला संपूर्ण टेन्सचं ज्ञान असणं, परिपूर्ण नॉलेज असणं हे गरजेचं आहे. सो 12 टेन्सचे प्रकार आहेत. 12 टेन्सचे प्रकार पैकी महत्त्वाचे टेन्सेस जे आहेत त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. सो ते महत्त्वाचे कोणते टेन्सेस आहेत, एक साधारणपणे कमीत कमी 3 टेन्सचा अभ्यास तरी आपल्याला चांगला जमायला पाहिजे. तो म्हणजे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. तुम्ही म्हणाल मॅम मग हे फक्त 3च टेन्स केले तरी ओके का? नो, असं अजिबात नाहीये. परंतु कमीत कमी 3 टेन्सचा अभ्यास तुम्हाला बेसिक इंग्रजी येण्यासाठी गरजेचा आहे. ऑफकोर्स तुम्हाला 12ला 12 प्रकार संपूर्ण वाक्यांसहित तुम्हाला तो जमला पाहिजे. सो टेन्स न येण्याचं हे एक कारण असतं. तुम्ही स्वतःला विचारा की मला टेन्स पूर्णपणे येतो का. आता हे येतं का हे कसं ओळखायचं? तर काहींना असं वाटतं की ते टेन्सचे स्ट्रक्चर पाठ केले ते मला येतात म्हणजे मला संपूर्ण टेन्स येतो. तर असं नाही. तर तुम्हाला टेन्स येतो म्हणजे तुम्हाला कुठलंही वाक्य जे आहे कोणत्याही काळात लिहायचं, बोलायचं काम पडलं, सांगायचं काम पडलं वाक्य, तर ते तुम्हाला पटकन आलं पाहिजे. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला परिपूर्णरित्या आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला टेन्स सुद्धा व्यवस्थित ओळखता आला पाहिजे. टेन्स व्यवस्थित ओळखता आला पाहिजे. म्हणजे एखादं गिवन सेंटेन्स आलं तर त्याचा कोणता टेन्स आहे हे सुद्धा तुम्हाला टेन्समध्ये जर ओळखता येत असेल तर मग समजा की तुम्हाला टेन्स येतं. ओके, सो टेन्स सोबतच तुम्हाला मोडल ऑक्झिलरीज सुद्धा येणं गरजेचं असतं. सो मोडल्सच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला इंग्रजीमध्ये भरपूर अशी वाक्य आहेत जे आपण विशिष्ट त्याला अर्थ असतात आणि ते आपण फक्त मोडल्सच्या सहाय्यानं आपण एक्सप्रेस करू शकतो. जसं की कॅन, कुड, मे, माइट, मस्ट हे सर्व मोडल्स आहेत. सो प्रत्येक मोडलला एक विशिष्ट असा अर्थ असतो. जसं की कॅन शब्द आहे तर कॅन म्हणजे शकणे. सो कॅन म्हणजे मी एखादी गोष्ट करू शकते हे ॲबिलिटी दाखवतो. सो ॲबिलिटी जेव्हा जेव्हा दाखवायची तेव्हा तेव्हा आपल्याला कॅन वापरावं लागतं. त्याचे इतर अनेकही यूज आहेत. सो सगळ्या मॉडेल्सचे विशिष्ट असे अर्थ पण आहेत. सो त्याचे मेन अर्थ सुद्धा आपल्याला शिकावे लागणार आहेत. सो हे झालं टेन्स आणि मॉडेल्स बद्दल. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट जी असते आणि ती म्हणजे शब्दसाठा, व्होकॅब. ओके, व्होकॅब म्हणजे शब्दसाठा. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो बरं का की कोणते शब्दपाठ करायला हवेत, किती शब्दपाठ आम्हाला यायला हवेत जेणेकरून की आम्हाला इंग्रजी चांगलं जमेल.
सो स्टुडंट, बेसिक इंग्रजी, आता मी बेसिक म्हणजे कसं म्हणते माहिती का, जेवढं तुम्हाला टेन्स शिकण्यासाठी आवश्यक आहे, तुम्हाला थोडेफार वाक्य तोंडी बोलता येण्यासाठी आवश्यक आहेत, तुम्हाला थोडंफार वाक्य इंग्रजीमध्ये लिहिण्यासाठी आवश्यक आहे, जे की आपण डेली वापरतो, डेली सेंटेन्सेस यूज करतो आपण, एवढं दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लागणारे वाक्य जे आहेत ते लिहिण्यासाठी आपल्याला जेवढे इंग्रजीचे शब्द आवश्यक असतात, तर त्यानुसार साधारणतः 1500 ते 2000 शब्द जर तुम्हाला येत असतील तर ओके, इट्स ओके, तुम्ही 1500 ते 2000 शब्दांमध्ये इंग्रजी उत्तमरित्या शिकू शकता. मी उत्तमरित्या शिकू शकता म्हणते. ऑफकोर्स तुम्हाला ॲडव्हान्स लेवलचं इंग्रजी शिकायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 4000 शब्द येणं गरजेचं असतं. पण 1500 ते 2000 शब्द जर येत असतील तर तुम्ही बेसिक इंग्रजी अगदी छानरित्या शिकू शकता. आता इथे प्रश्न असा राहतो की मग हा व्होकॅब म्हणजे शब्दसाठा जर कमी असेल तर आम्ही काय करायला हवंय. सो आधी पहिले तर स्वतःला विचारा की तुमचा शब्दसाठा हा परिपूर्ण आहे का, तुम्हाला शब्द किती येतात याचं स्वतःच मूल्यमापन करा. तुम्हाला कुठे एक्झाम द्यायची नाही, कुणाला सांगायचं नाही आहे की मला किती शब्द पाठ आहेत. ओके, सो सरासरी तसं ऑफकोर्स तुम्हाला जर छान सांगता येत असेल की मला किती शब्द पाठ आहेत, सो तुम्ही एक सरासरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर पाठवा. मग त्यावरून मी तुम्हाला सांगेल की तुमचं इंग्रजी कुठल्या लेवलला आहे आणि तुमचं पुढचं इंग्रजी सुधारण्यासाठी तुम्ही काय करायला हवं. ओके, सो तुम्ही मला जरूर लिहून पाठवा की साधारण तुम्हाला शब्द किती पाठ आहेत. 500 शब्द पाठ आहेत, 200 पाठ आहेत, 1000 पाठ आहेत, 2000 पाठ आहेत. सो यानुसार तुम्हाला मी तुमचं लेवल पण सांगेल की तुमचं साधारण लेवल काय असेल इंग्रजीतलं आणि तुम्ही पुढे इंग्रजीचं अधिक इंग्रजी चांगलं येण्यासाठी तुम्ही काय करायला हवं. ओके, मला कमेंट जरूर करा की तुमचं नाव टाका आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाका की तुम्हाला किती शब्द पाठ आहेत. ओके, सो मी सांगितलं तुम्हाला की 1500 ते 2000 शब्द हे तुम्हाला बेसिक इंग्रजी शिकण्यासाठी आवश्यक आहेत. आता प्रश्न असा पडतो की मग हे शब्द कोणते पाठ करायचे, नाही का, कारण मी तुम्हाला सांगितलं जसे हे तुम्हाला मी कारण सांगते आहे, सो याच्यावरचे आपण उपाय पण पाहणार आहोत. तो शब्द कसे पाठ करायचे, कोणते पाठ करायचे हे पण तुम्हाला मी उपायांमध्ये सांगणारच आहे. सो आपण चौथा पॉइंट पाहूया आणि तो म्हणजे जस्ट प्रॅक्टिस, सराव. ओके, सो तुमचा सराव आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम फक्त ह्या 4 गोष्टी करायच्या आहेत, फक्त आता याला फक्त म्हणतो आपण 1 2 3 मोजताना 4, परंतु हा भरपूर अभ्यास आहे, हे पण लक्षात घ्यावं लागेल. सो हे ते 4 कारणं आहेत. आता प्रॅक्टिस म्हणजे तुमची सराव अपुरा पडतो. आपल्याला वाटतं आपण पहिलीपासून इंग्रजी शिकतो आहोत, सध्या पहिलीपासून अगदी कॉलेजला जाईपर्यंत मुलं शिकतात. अगदी तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालेलं असेल, पीजी जरी झालेलं असेल, तरी मला अशा अनेकांचे फोन येतात की मॅम काय करू आणि इंग्रजी जमतच नाही, एमपीएससीचा एक्झाम देतोय, बाकीच सगळीकडे चांगले मार्क्स येतात पण इंग्रजी नाही जमत आहे. सो म्हणजे कुठपर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो पण त्यांना इंग्रजी नाही जमत. त्याचं कारण असं असतं की हे बेसिक 4 गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला येतात असं वाटतं, परंतु त्या आपल्याला परफेक्टली येत नसतात. सो त्या परफेक्टली आल्या पाहिजेत. सो परफेक्टली येण्यासाठी कसं ओळखायचं ते मी तुम्हाला रीडिंगचं सांगितलं उदाहरण, की रीडिंग तुम्ही वाचन करून पहा तुम्हाला किती येतं. आणि रीडिंग ही अशी एक गोष्ट आहे, तुम्हाला थोडं थोडं जरी येत असेल तर बाकीच्या ह्या 3 गोष्टींसाठी जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ते करत असताना ऑटोमॅटिक तुमचं रीडिंग जे आहे ते इम्प्रूव्ह होत राहणार आहे, ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह होईल. सो तुम्हाला थोडं थोडं जरी रीडिंग येत असेल तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल, परंतु खरंच थोडं थोडं येतं का, 50% येतं का याची मात्र टेस्ट स्वतः घ्या. येत नसेल तर पानभर दररोज वाचन करा, कुठलंही वाचा, इंग्रजीचं कोणतंही पुस्तक वाचा, इंग्रजीमधले न्यूजपेपर्स वाचा आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते ह्या सर्वांसाठी अँड दॅट इज लिसनिंग, है ना. सो तुमचं लिसनिंग सुद्धा खूप चांगलं असणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही न्यूज ऐकू शकता, तुम्ही वेगवेगळ्या मूवीज पाहू शकता. ओके, सो लिसनिंग सुद्धा करत राहा म्हणजे तुम्हाला इंग्रजी सहज जमेल. आता आपण पाहूया दुसरा मुद्दा. जसं मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजी न येण्याची ही 4 महत्त्वाची कारणं आहेत, तर ऑफकोर्स उपाय पण कोणते असणार आहेत, तर उपाय सुद्धा हेच आहेत, फक्त हे कसे करायचे आहेत ते मी त्याची तुम्हाला मी आयडिया देते. सो टेन्स बघा, टेन्सचा अभ्यास करण्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला टेन्सचं स्ट्रक्चर, टेन्सचे वाक्य त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. सो आपले व्हिडिओ आहेतच तुमच्या मदतीला. जर दुसरं कोणी नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलचं नाव टाकून त्यापुढे टेन्स नाव टाका, तुम्हाला टेन्सचे सर्व व्हिडिओज भेटून जातील, तिथून तुम्ही अभ्यास करू शकता.
होकॅब बघा. आता होकॅब साठी महत्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला की शब्दसाठा कसा वाढवायचा. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो शब्द कोणते पाठ करावेत मॅम. शब्द करायचे ठीक आहे, 5 ते 10 शब्द डेली पाठ करा. 5 ते 10 शब्द, 5 करू शकता, 7 करू शकता, 10 करू शकता. तुम्हाला किती वेळ भेटतो आणि किती लवकर इम्प्रूव्हमेंट हवी आहे त्यानुसार तुम्ही ही शब्द पाठ करण्याची संख्या वाढवायची आहे. पण कोणते पाठ करायचे शब्द, यस ते महत्वाचं आहे. सो शब्द पाठ करत असताना ना एक गोष्ट लक्षात घ्या, कॅटेगरी वाईज शब्द पाठ करायचे. कॅटेगरी वाईज. सपोज तुम्ही स्कूलमध्ये आहात, आता स्कूल म्हटलं की स्कूल मधले संबंधित शब्द, स्कूलशी संबंधित शब्द जे आहेत ते तुम्ही पाठ करा. अगदी तुम्ही बिगिनर्स आहात, तुम्हाला टीचरचं स्पेलिंग येत नाही, सपोज तुम्हाला अगदी नोटबुकचं स्पेलिंग सुद्धा सांगता येत नाही, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. आता नोटबुक कळते पण नोटबुकला वही म्हणतात हे पण आपल्याला समजायला हवं. ओके. सो आपल्याला ऑफिस आहे, प्यून आहे, सो असे भरपूर सारे शब्द आहेत की ज्याचे इंग्लिशचे स्पेलिंगही यायला हवेत, त्याचे मराठी अर्थ पण कळायला हवेत, पर्टिक्युलर कळायला हवेत. सो त्यासाठी एक एक विशिष्ट अशी कॅटेगरी चूज करायची. स्कूल, सो स्कूलशी संबंधित शब्द आता कुठून मिळवावेत. जसं स्कूलशी संबंधित घेऊ शकता, गार्डनशी संबंधित घ्या, किचनशी संबंधित घ्या. असं तुम्ही कोणतेही संबंधित शब्द घ्यायचे, रिलेटेड वर्ड्स. समजा तुम्ही मेडिसिनशी संबंधित घेतले तर औषधाशी संबंधित शब्द मिळतील. सो असं संबंधित रिलेटेड वर्ड्स पाठ केले की ते लक्षात पटकन बसतात आणि ते पटापट पाठ होतात. सो त्यामुळे रिलेट केल्यामुळे ते लवकर लक्षात राहतात. सो आता ही कॅटेगरीतले शब्द आणायचे कुठून, हा एक प्रश्न असेल. सो शब्द हे कुठून मिळवायचे, तर आजकाल आपल्याकडे सोशल मीडिया आहे, सर्वांना युट्यूब सर्च करता येतं, सर्वांना गुगल सर्च करता येतं. सो गुगलवर जरी तुम्ही टाकलं, कुठलं तुम्हाला सपोज गार्डनशी संबंधित शब्द पाहिजे आहे तर तुम्ही गुगलवर टाकू शकता, गिव्ह मी लिस्ट ऑफ द वर्ड्स रिलेटेड विथ गार्डन. सो याच पद्धतीनं रिलेटेड विथ गार्डनच्या ऐवजी वेगवेगळा शब्द रिप्लेस करा. गिव्ह मी लिस्ट ऑफ रिलेटेड वर्ड्स विथ किचन, किचनशी संबंधित शब्द द्या, तर तुम्हाला किचनशी संबंधित शब्द देईल. तुम्हाला किती हवेत, आज 5च करायचे, तुम्ही त्याला सांगा गिव्ह मी लिस्ट ऑफ 5 वर्ड्स रिलेटेड विथ किचन. सो तुम्हाला किचनशी संबंधित तो 5च शब्द देईल. तुम्हाला मराठी मिनिंग सहित पाहिजे असेल तर तुम्ही त्याला तशी कमांड द्या, गिव्ह दोज वर्ड्स विथ मराठी मिनिंग. सो मराठी मिनिंग सहित देईल. तिथे तुम्हाला गुगलवर तुम्हाला त्याचा उच्चार सुद्धा ऐकायला मिळतो. स्पीकरचं तुम्हाला एक चिन्ह दिसेल, ते जर दाबलं तुम्ही गुगलवर गेल्यावर तर त्याचा आवाज सुद्धा ऐकायला येतो. त्या शब्दांचं प्रोनाउन्सिएशन पण तुम्हाला परफेक्टली ऐकता येतं. ते पुन्हा पुन्हा ऐका आणि तशाच पद्धतीनं त्याचा उच्चार करा, म्हणजे तुमचं प्रोनाउन्सिएशन पण पक्क होणार आहे आणि तुमचे शब्द या पद्धतीनं रिलेटेड वर्ड्स घेतल्यामुळे ते पटापटा पाठ होतील. सो बघा, शब्दसाठा पाठ झाला की ऑटोमॅटिक ते शब्द जर तुम्हाला पाठ असतील, त्याचा उच्चार व्यवस्थित येत असेल तर तुमचं रीडिंग पहा ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होईल. ओके. सो रीडिंग वेगळं करत बसण्याची गरज नाहीये. 50% जरी येत असेल तर इट्स ओके. पण जर रीडिंग बिलकुल येत नसेल तर मात्र पहिले तुम्हाला रीडिंगचाच जास्त अभ्यास करावा लागेल. तुम्हाला चांगलं रीडिंग आल्याशिवाय मग तुम्ही इकडे बाकीच्या गोष्टी करू नका. सो नेक्स्ट आहे प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिस करायची म्हणजे कशाची प्रॅक्टिस करायची. आता तुम्ही टेन्सचा अभ्यास करत असताना काहींच्या मनात हा पण प्रश्न असेल की मॅडम ग्रामरचा अभ्यास नाही करायचा का बाकीच्या. सो ऑफकोर्स ग्रामरचा अभ्यास करावा लागतो आपल्याला योग्य त्या ठिकाणी. जर विशेषतः तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर ग्रामरशिवाय इंग्रजी कुठलंच पॉसिबल होऊ शकत नाही. असं म्हटलं जातं की बिना इंग्रजीचं शिका वगैरे वगैरे, परंतु नाही, असं होऊ शकत नाही. कारण आपल्यासाठी ती थर्ड लँग्वेज आहे, त्यामुळे आपल्याला त्याचं ग्रामर शिकणं पण गरजेचं असतं. सो हळूहळू ग्रामर सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी 4 गोष्टी जर तुम्ही केल्या तर ग्रामर ऑटोमॅटिक तुम्हाला जमायला लागेल. कारण टेन्स जमतो म्हणजे ग्रामर 50%च्या वरचं ग्रामर तुम्हाला नक्कीच येतं, असा त्याचा अर्थ होतो. सो आता प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस कशाची करायची आहे. सो प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही तुमचा जो भाग वीक आहे त्याची प्रॅक्टिस करा. तुमचं रीडिंग वीक असेल, तुम्ही रीडिंगची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्ही दररोज वाचन करा. टेन्स तुमचं थोडंफार वीक असेल तर टेन्सची प्रॅक्टिस करा, त्याचे वाक्य लिहून पहा वेगवेगळे. एखादं बुक वाचा, टेक्स्ट बुक वाचा, त्याच्यामधून टेन्स समजतो का तुम्हाला ते स्वतःचं परीक्षा घ्या. ओकॅब करत असताना तुम्ही त्याची शब्दांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. अजून प्रॅक्टिस करत असताना तुम्ही जे काही शब्द म्हटलेले आहेत त्याचे वाक्य जर तुम्हाला बनवता आले तर ते वाक्य बनवा आणि ते वाक्य तोंडी म्हणा. आता तोंडी म्हणत असताना तुम्ही तुमच्या आरशाच्या समोर त्या घेऊन
ते वाक्य तोंडी जर म्हणून दाखवले आरशासमोर तर त्याची प्रॅक्टिस होते तुम्हाला. म्हणजे आपल्या जिभेला इंग्रजी बोलण्याची सवय नसते तर त्याची ती सवय पण होऊ शकते. आणि ज्यांना असं वाटेल की जाऊ द्या बोलणं लांब राहिलं बाबा, आम्हाला आधी लिहिता वाचता येऊ द्या व्यवस्थित आणि आम्हाला इंग्रजी पक्क करायचं आहे, सो त्यासाठी तुम्ही वाक्य लिहून काढा. सो कुठलाही जसा सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितला आणि शब्दपाठ करण्यासाठी, तर तशाच प्रकारे प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा तुम्ही त्या शब्दांचा उपयोग करून घेऊ शकता. सपोज तुम्ही किचन मधले शब्द घेतलेले आहेत, सो किचनशी संबंधित जे शब्द तुम्ही पाठ केले त्याचे एक एक वाक्य तयार करा तुम्ही आणि ते वाक्य जे आहे ते लिहून काढा. सो या पद्धतीने तुमची प्रॅक्टिस होऊ शकते. तोंडी प्रॅक्टिस करायची असेल तर तेच वाक्य तुम्ही आरशासमोर म्हणून पाहू शकता. या पद्धतीने सुद्धा तुमची प्रॅक्टिस भरपूर होऊ शकते. तुमचा जो भाग वीक आहे त्या भागाची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करत असताना मी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट, लिसनिंग सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. सो बघा, ह्या त्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला इंग्रजी जमत नाही, पण आता मात्र तुम्हाला इंग्रजी नक्कीच जमणार आहे. कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका, कारण यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी आपण सांगत असतो. सो चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. शब्द किती पाठ आहेत, तुम्ही कोण आहात, कुठून पाहताय हे पण कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.